नमस्कार, आपण पाहत आहात केके न्यूज मराठी। आपल्या भागातील, जिल्ह्यातील, गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी केके न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। नागज घाटात अज्ञात तरुणाचा खून करून मृतदेह पेटविला। अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह सापडला। नागज ते भिवघाट रस्त्यालगत अज्ञात तरुणाचा जळालेल्या अवस्थेमध्ये मृतदेह पोलिसांना आढळून आला असून या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही। नागजपासून 3 किलोमीटर अंतरावर अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला आहे। घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक मिरज विभाग प्रणिल गिल्डा व कवठे-महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक रविराज जमादार, विनायक मसाळे यांनी भेट देऊन पाहणी केली। घटनास्थळावर तरुणाला जाळण्यासाठी वापरण्यात आलेला तेलाचा कॅन मिळून आला आहे। पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा व पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली असून खुनाच्या तपासकामी पथके रवाना करण्यात आले आहेत। नागज ते भिवघाट या रस्त्यावर नागजपासून साधारणपणे 3 किलोमीटर अंतरावर घाट लागतो। या घाटामध्ये संरक्षण कठडे आहेत। यामध्ये एका संरक्षण कठड्याला लागून घाटामध्ये खालच्या बाजूस एका तरुणाचा अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। मिळालेल्या माहितीनुसार कवठे-महांकाळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। घाटातील संरक्षण कठड्यालगत खालच्या बाजूस एका तरुणाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह पडलेला दिसून आला। खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला असावा असा पोलिसांचा कयास आहे। खून करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्यासाठी मारेकऱ्यांनी नागज येथील अतिशय निर्जन ठिकाणी घाटामध्ये प्रयत्न केलेला दिसून येतो। खून झालेल्या घटनास्थळी मृतदेह जाळण्यासाठी वापरण्यात आलेला तेलाचा कॅन तेवढा दिसून आलेला आहे। घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी भेट देऊन पाहणी केली। अर्धवट जळालेला मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही। खून झालेल्या तरुणाची ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे। मुख्य संपादक कुणाल कोटावळे, केके मराठी न्यूज नेटवर्क।